नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण पाहतोय इयत्ता 9वी भूगोलामधील आपला जो चॅप्टर सुरू आहे दॅट इज बाह्य प्रक्रिया भाग 2, जो की तुमच्या युनिट टेस्ट साठी सुद्धा महत्वाचा आहे. तर यामध्ये ऑलरेडी आपण साधारणतः ज्या नद्या आहेत किंवा हिमनद्या आहेत किंवा वारा आहे यांच्यामुळे कशा पद्धतीने नवीन नवीन भूरचना तयार होते किंवा भूरूपे तयार होतात हे सगळं आपण बघितलेलं आहे. किंवा त्यांचं खनन, संचयन कार्य वगैरे यातून कशा पद्धतीने नवीन-नवीन रचना तयार होतात दॅट वी हॅव ऑलरेडी वेंट थ्रू. नेक्स्ट आहे आपल्याकडे आता सागरी लाटा. अर्थात सागरी लाटा तुम्हाला वाळवंटात नाही बघायला मिळणार. ज्या ठिकाणी समुद्र आहे त्याच ठिकाणी तुम्हाला बघायला मिळतील. ठीक आहे. सो आता सागरी लाटांमुळे एक्झॅक्टली कुठल्या कुठल्या प्रकारचे भूरूपे वगैरे तयार होतात ते बेसिकली आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. तर आता या ठिकाणी ना तुम्हाला एक इमेज बघायला मिळते. मी थोडीशी ऍड होते. हा, ओके. सो या ठिकाणी तुम्हाला एक इमेज बघायला मिळते की याच्यामध्ये ना सगळे जे पण समुद्रामध्ये तयार होणारी भूरूपं आहेत तर ती बघायला मिळतात. तर बघा साधारणतः इथे तुम्हाला सागरी कडा वगैरे बघायला मिळतोय. या ठिकाणी सागरी गुहा आहे. याचं मीनिंग काय आहे किंवा काय ते आपण बघणार आहोतच. पण त्याच्या आधी लेट अस चेक आउट पहिल्यांदा की या काय काय गोष्टी आहेत. त्यानंतर तरंग घर्षित मंच आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर सागरी कमान तुम्हाला इथे बघायला मिळते. सागरी स्तंभ बघायला मिळतायत. ओके. तर सागर किनारी प्रदेशामध्ये सागरी लाटा ज्या आहेत तर बेसिकली त्या खनन वहन संचयन वगैरे करायचं काम करतात. तर सागरामध्ये ही जी काही भूरूपं बनणार आहेत बिकॉज ऑफ सागरी लाटा, जसं की आधी आपण पाहिलं नद्यांच्या वहनामुळे किंवा हिमनदीच्या वहन कार्यामुळे किंवा वहनामुळे खनन कार्य, संचयन कार्य होत आहे. तर त्यासोबतच वारा, भरती, ओहोटी यांमुळे सुद्धा सागराची हालचाल होते. कारण अर्थात वारा आला की लाटा येणार, मग लाटा हलल्या की त्या ठिकाणी नवीन काहीतरी भूरूपं तयार होणार. सिमिलरली जेव्हा भरती, ओहोटी असेल तर तेव्हा सुद्धा समुद्राचं पाणी किंवा लाटा ज्या आहेत त्या त्या पुढे मागे होणार आहेत. सो बेसिकली या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला बघायला मिळतात की परिणाम करतायत समुद्रावरती. तर किनाऱ्यावरील जे पण खडकांचा भाग आहे या लाट्यांच्या माऱ्यामुळे खनन घडून येतं. आता बघा, इथे समुद्र आहे, हा समुद्र आहे. इथल्या जेव्हा लाटा या दगडावरती सारख्या येऊन आपटल्या जातील, तेव्हा या दगडाचं काय होणार? खनन होणार. ठीक आहे. म्हणजे ह्या लाटा नेहमी दगडावरती आपटल्या जातात, आदळल्या जातात. तुम्ही जर मुंबईमध्ये राहत असाल किंवा इव्हन कुठल्याही समुद्रकिनाऱ्याच्या प्रदेशामध्ये राहत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल की तिथल्या आसपासची जी काही दगडं असतात ना, तर ती खूप गुळगुळीत होतात. सारखं ते नद्यांचं पाणी पडून पडून ते असे त्याचे आकार बदलतात किंवा ते गुळगुळीत वगैरे होतात. हे तुम्ही बघितलं असेल किंवा इव्हन मुंबईमध्ये असाल तर मरीन्सला वगैरे गेला असाल, त्या ठिकाणी पाहिलं असेल की जे दगड आहेत, तर त्यांची रचना कशा पद्धतीने बदलते किंवा ते कसे गुळगुळीत वगैरे होतात. आज ना थोडंसं काहीतरी लाईट मध्ये कमी जास्त होते. आय डोंट नो कशामुळे, बट काहीतरी होते, काहीतरी बी नसते. त्यानंतर नेक्स्ट असं आहे की ओके. सो पुळणीसारख्या किनाऱ्याच्या मोकळ्या भागामध्ये लाटांकडून संचयन केलं जातं. म्हणजे या ज्या सागरी लाटा आहेत, तर त्या आसपास जे पण सागरामधला गाळ वगैरे आहे, तर तो घेऊन येतात, संचयन वगैरे करतात. हे सगळं सुरू असतं. आता या ज्या सागरी लाटा आहेत त्यांचं खनन कार्य. तर लाटा की ज्या आहेत त्या किनाऱ्यावरती येतात आणि म्हणजे येऊन फुटल्यावर म्हणजेच किनाऱ्यावरती आल्यावरती पाणी तसेच त्याच्याबरोबर त्यांनी जे पण दगड, रेती, वाळू जे पण गोट्या-बिट्या वाहून आणले असतील, तर ते सगळे पदार्थ मग किनाऱ्यावरती येऊन आपटतात. आणि त्यामुळे हा जो किनारा आहे, आता तुम्ही इमॅजिन करू शकता. एक मिनिट, आपला पेन कुठे गेला? येस. सो या ठिकाणी तुम्ही असं इमॅजिन करू शकता की इथे असा सागर आहे. सागर किनारा आहे बेसिकली आणि या ज्या लाटा आहेत तर त्या अशा येतायत. आता जेव्हा या लाटा नेहमी सागर किनाऱ्यावरती येतील, तर या किनाऱ्यावरती जे पण असे दगड असणार आहेत ना, त्यावर या लाटा नेहमी आपटल्या जाणार आहेत. ठीक आहे. आणि त्यामुळे दगडांचा आकार बदलणं किंवा किनाऱ्यावरती जे पण दगड आहेत त्यांची झीज होणं, तर हे बेसिकली काय आहे? हे आहे आपलं खनन कार्य. तर याच्या आधी आपण काय बघितलंय, की दगडांचं जे पण झीज होणं आहे, दगडांचं जे पण खनन कार्य आहे, ते कशा-कशामुळे होतं? एकतर कायिक विदारण आहे, रासायनिक विदारण आहे, जैविक विदारण आहे. या सगळ्या गोष्टींमुळे होत असतं. ठीक आहे. सो सिमिलरली या ठिकाणी जेव्हा समुद्र, अगेन मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, की समुद्राच्या आसपास जे दगड असतात, त्या दगडांमध्ये जे पण मिनरल्स आहेत, जे पण काय म्हणतो आपण त्याला घटक आहेत बेसिकली, ते समुद्राच्या पाण्यामध्ये विरघळतात. आणि त्यामुळे मग त्या दगडांवरती छोटे-छोटे स्पॉट पडतात. हे आपण ऑलरेडी कायिक विदारणामध्ये बघितलं होतं. राइट? सो मग त्यामुळे हे जे किनाऱ्यालगत दगड आहे, त्यांची झीज होते. लाटांच्या द्राविक व रासायनिक क्रियेमुळे देखील किनाऱ्याची झीज होते. सागरी लाटांच्या या खनन कार्यामधून तरंगघर्षित मंच, सागरी गुहा, सागरी कडा, सागरी कमान यांसारखे किंवा सागरी स्तंभ यांसारखी अनेक भूरूपे तयार होतात. सो या ठिकाणी बघा, तरंग घर्षित मंच म्हणजे काय, की जे पाण्याचे तरंग आहेत ते सारखे इथे येतात आणि घासतायत. त्याच्यामुळे एक मैदान किंवा एक असा स्टेज असतो ना आपला
परफॉर्मन्स करायचा त्याप्रमाणे एक भाग तयार झालाय किंवा हा एक मोठा असा एक कडा होता या ठिकाणी आणि इथे सारख्या लाटा येऊन आदळत आहेत त्यामुळे मग इथला भाग बरोबर असा कापला गेलाय. दॅट इज सागरी गुहा. गुहा केव सारखं बनलं ना, गुहासारखं बनलं, ती सागरी गुहा आहे. हा सागरी कडा ऑलरेडी होता. ही सागरी कमान आहे. या ठिकाणी तरंगर्षित मंच बनलाय आणि हे सागरी मधले मधले स्तंभ आहेत. त्यांचे पण आकार बघा बदलत आहेत. ज्याप्रमाणे लाटा येऊन आदळणार त्याप्रमाणे. आता सागरी लाटांचं खनन कार्य बघितलं आपण. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सागरी गुहा पाहायला मिळते. म्हणजे काय, हा फुल एक मोठा कडा असणार आहे. पण त्याच्या मध्ये मध्ये लाटा येऊन आपटल्यामुळे एक अशी गुहासारखं जे आहे तर ती भुरुप तयार झालंय. तर किनाऱ्यावरती झीज झाल्यामुळे सुटे झालेले जे काही पदार्थ आहेत तर ते सागर तळावरती साठतात. भरती ओहोटीमुळे या पदार्थांची किनाऱ्याकडे म्हणजे किनाऱ्याकडे येतात आणि परत भरती म्हणजे काय, किनाऱ्याकडे येणं, ओहोटी म्हणजे काय, किनाऱ्यापासून दूर जाणं. तर यामुळे हे पदार्थ जे आहेत तर ते एकमेकांवरती आपटतात, बारीक होतात. आता ऑफकोर्स या ठिकाणी तुम्ही जर बघायचं म्हटलं तर फॉर एक्झाम्पल हा आपला सागरी किनारा आहे. भरती म्हणजे काय, सागरी किनाऱ्याच्या पुढे या ज्या लाटा आहेत तर त्या येणार. ओहोटी म्हणजे काय, सागरी किनाऱ्यापासून दूर जाणार. तर सततची ही हालचाल होते की मागे जात आहेत, पाय पुढे येत आहेत. सो या ठिकाणी जे पण इथे किनाऱ्यावरती घटक आहेत तर त्यांची पण याच्यामुळे काय होते, झीज होते. अशा पदार्थांचे संचयन लाटांचा प्रभाव कमी असलेल्या किनारी भागामध्ये होते. आता ते तुकडे-तुकडे झाले ना त्या दगडाचे, किनाऱ्यावरती जे पण असणार त्याचं. सो आता हे जे तुकडे-तुकडे आहेत, हे खनन कार्य, ह्याला आपण खनन कार्य बोलतो, तुकडे होणं. आणि ते तुकडे एका ठिकाणी कुठेतरी कलेक्ट होणं, कुठेतरी आपण त्याला साठवून ठेवणं, दॅट इज संचयन कार्य. सो त्या लाटांबरोबर ते सगळे किनाऱ्यावरती येतात दगडं. दुसऱ्या लाटांबरोबर दुसरे तुकडे दगडं जे पण असेल ते किनाऱ्यावरती येतं. तर त्याला आपण काय बोलतो, संचयन कार्य. मग यामुळे पुळण, वाळूचा दांडा, खाजण इत्यादी प्रकारचे जे भुरपे आहेत तर ती बनतात. आता माहिती पुळण वगैरे बघूया आपण. तर बघा या ठिकाणी आहे खाजण. तर बेसिकली जे पण लाटांनी वाहून आणलं ते सगळं तुम्हाला इथे आसपास साठलेलं बघायला मिळतंय. हा बघा सागरी कडा म्हणजे काय, जस्ट एक कडा आहे मोठाच्या मोठा सागराच्या आजूबाजूचा. त्याच्यामध्ये मग सागरी गुहा वगैरे बनू शकते. त्यानंतर बघा या ठिकाणी तरंग घर्षित मंच आहे. म्हणजे लाटा एकदम येतायत आणि सपाट केलं त्यांनी त्या स्टेजला किंवा त्या जे पण भुरुप होतं त्याला. नेक्स्ट आहे बघा पुळण. या ठिकाणी पण तशा पद्धतीने सगळा जो गाळ आहे तर ते गाळ म्हणजे जे पण त्यांनी वाहून आणले त्याचं संचयन करून झालेलं आहे. सागरी कमान बघा, हे मस्त असं फोटो काढण्यासाठीच वातावरण वाटतंय किंवा असं छान फोटोग्राफीसाठीच वाटतंय. तर या ठिकाणी काय होतंय की मध्ये अशा पद्धतीने हे कसं असतं आपलं, तुम्ही हे बघितलं असेल ना, टनल वगैरे बघितलं असेल तर तेव्हा कसं असं असतं गाड्या आतमध्ये वगैरे जायला, तर त्या पद्धतीने या ठिकाणी आपलं आपणच कमान बनलं गेलंय. हे कोणी ह्युमनने घडवून नाही आणले किंवा माणसाने हे खोदून खोदून नाही घडवले, हे सगळं लाटांचा परिणाम आहे. त्यानंतर वाळूचा दांडा बघा या ठिकाणी कशा पद्धतीने संचयन कार्य झालंय. तर इथे बघा तुम्हाला आता ओळखायचं आहे की काय काय बनलं असेल, तर ते तुम्ही इझिली आयडेंटिफाय करू शकता की तरंगहर्षित मंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पुळण आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला आसपास बघायला मिळतंय. इथे आहे ते कमान पण आहे बघा, सागरी कमान सुद्धा आहे या भागामध्ये. इथे थोडासा कडा दिसतोय, सागरी कडा. याच्यामध्ये थोडीशी जागा गेली असेल तर सागरी गुहा वगैरे आहे. तर अशा पद्धतीने हे आपण बघितलेलं आहे की सागराच्या लाटांमुळे किंवा समुद्रामुळे बेसिकली कुठल्या कुठल्या प्रकारचे जे भुरुपे आहेत तर ती बनतात. त्यानंतर नेक्स्ट आहे आणि लास्ट पार्ट आहे या चॅप्टर मधला, दॅट इज भूजलाचे भुरुप. आता भूजल म्हणजे काय, तर जमिनीच्या आतमध्ये तुम्हाला जे पाणी बघायला मिळते, तुम्ही हे बघितलं असेल, हापशी बघितली का, त्याच्यामधून जे पाणी येतं दॅट इज व्हॉट भूजल. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जो पाण्याचा साठा केलाय त्यात ते जे पाणी आहे जमिनीच्या आतमधलं साठलेलं, तर त्याला आपण बोलतो भूजल. सो आता भूजलाचे कार्य आणि स्वरूप. जमिनीमध्ये मुरलेले जे काही पावसाचे पाणी आहे तर ते सछिद्र, सछिद्र म्हणजे छिद्र असलेला खडक. स्पंज कसा असतो त्याला खूप सारी छिद्र म्हणजे होल्स असतात, त्याला आपण बोलतो सछिद्र असणं. सो खडकांमध्ये पण खूप सारे होल्स वगैरे असतील तर त्यामधून मग पाणी जाणं येणं होऊ शकतं, राईट. सो मग सछिद्र खडकातून अथवा खडकांतील भेगातून भूपृष्ठाखाली जाते. आता बघा ही जमीन आहे, यावर हा दगड आहे, याला अशा भेगा गेल्या असतील तर याच्यामध्ये पाणी येणार. हे पाणी मुरणार, परत ते पाणी सेम जमिनीमध्ये मुरलं जाणार. तर असं करत करत हे पाणी जे आहे तर ते जमिनीमध्ये साचतं. सिमिलरली जे पण पावसाचं पाणी आहे तर ते जमिनीच्या आत म्हणजे मातीमधून वगैरे जमिनीच्या आतमध्ये शोषलं जातं. तर हे जे पाणी आहे तर हे सछिद्र म्हणजे छिद्रे असलेले जे काही दगड आहेत यामधून ते आतमध्ये येतं आणि छिद्रे नसणारे जे काही दगड आहेत तर त्याच्या तळाशी जाऊन जे आहे तर ते पाणी म्हणजे काय म्हणतो आपण, साठतं बेसिकली. छिद्र म्हणजे छिद्र ना, इट्स लाईक कमी पाणी आतमध्ये येतंय आणि अछिद्र म्हणजे छिद्रच नाहीये म्हणजे मग पाणी त्या ठिकाणी साठून राहणार. तर असे साठलेले जे पाणी आहे जमिनीच्या आतमधलं त्याला आपण काय बोलतोय, भूजल. ठीक आहे, भू म्हणजे जमीन, जल म्हणजे पाणी. खडकातील विद्राव्य खनिजे पाण्यामध्ये विरघळतात आणि ती भूजलाबरोबर वाहत जातात. हे जे भूजल आहे तर हे जे भूजलाचे आहे तर ते खनन कार्य आहे.
भूजलाचे बाष्पीभवन झाल्यास किंवा भूजलाच्या द्रावण क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणामध्ये विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाल्यास त्यामध्ये जे पण विरघळलेल्या स्थितीमधील खनिज आहे त्यांचं संचयन होतं. द्रावण क्षमता म्हणजे काय? विरघळण्याची क्षमता. म्हणजे पाण्यामध्ये आपण साखर टाकली. आता बघा, 1 ग्लास पाण्यामध्ये आपण 1 किलो साखर टाकली तर ती विरघळेल का? नाही. 1 ग्लास पाण्यामध्ये लईतले आपण 3-4 चमचे साखर विरघळवू शकतो. सो ती झाली त्या पाण्याची म्हणजे त्या साखर पाण्याची जी आहे ती द्रावण क्षमता, की किती साखर त्या पाण्यामध्ये विरघळू शकते. सिमिलरली याच्यापेक्षा जास्त जर आपण साखर टाकली तर ती नाही विरघळणार. तर हे जे द्रावण क्षमता आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये जर विद्राव्य खनिजांचा पुरवठा झाला, तर जे पण विरघळलेलं आहे ते तर आहेच आणि बाकीच्या गोष्टींचे काय होणार आहे मग संचयन या ठिकाणी होणार आहे. तर मग अशा प्रकारे भूजलाचे खनन होतं, वहन होतं आणि संचयन कार्य होतं, जे पण त्याच्यामध्ये खनिज-बिनिज आहेत त्यामुळे. भूजलाच्या या कार्यामुळे विलय-विवर, चुनखडीच्या प्रदेशामध्ये गुहा वगैरे बनतात. व अधोमुखी म्हणजे खाली, ऊर्ध्वमुखी म्हणजे वरती. लवणस्तंभ इत्यादी तयार होतात. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला अधोमुखी म्हणजे काय, या जमिनीच्या खाली जे आलेले आहेत ना, तर ते बघायला मिळतात. ऊर्ध्वमुखी म्हणजे इथून जे वरती असे उठलेले आहेत ते ऊर्ध्वमुखी, हे अधोमुखी असे लवणस्तंभ आहेत. ठीक आहे. म्हणजे बेसिकली याच्यामध्ये काय होतंय, की हा वरती जो असणार आहे तर तो सछिद्र खडक आहे. त्याच्यामधून पाणी आतमध्ये असं झिरपतंय. ठीक आहे. आणि त्यासोबत ऑफकोर्स खनिजे वगैरे पण मिक्स होत आहेत. त्यामुळे हे पाणी जे आहे तर ते असं गोठून किंवा साठून राहतंय. दॅट इज लवणस्तंभ आणि खालच्या दिशेने असल्यामुळे ते अधोमुखी आहे. सिमिलरली तुम्हाला या ठिकाणी विलयविवर वगैरे बघायला मिळतंय किंवा गुहा आहे का इथे बघूया आपण जरा खाली. येस. या ठिकाणी अगेन बघा, हे वरून जे आलेलं आहे ते आहे अधोमुखी, खालून जे आलेलं आहे तर ते आहे ऊर्ध्वमुखी. तर अशा प्रकारे आपण या पाठामध्ये खूप सारे जे बाह्य प्रक्रिया आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल नदीमुळे कशा पद्धतीने बाह्य प्रक्रिया तयार होतात, किंवा सागराच्या पाण्यामुळे असेल, इव्हन वाऱ्यामुळे असेल, भूजलामुळे असेल, सागरी लाटा वगैरे आहेत, या सगळ्यामुळे कशा पद्धतीने नवीन नवीन भूरूपे तयार होतात ते पण पाहिलं. आणि या ठिकाणी आपला चॅप्टर संपतोय. ऑलरेडी आपण जे राज्यशास्त्र वगैरे आहे त्यामधले पण बरेचसे चॅप्टर्स केलेले आहेत. इव्हन इतिहासामधले पण 5 पर्यंत झालेलं आहे. सो इन शॉर्ट सेमिस्टर पर्यंत सिलेबस कंप्लीट झालाय. सो आता नेक्स्ट मी कुठले व्हिडिओज अपलोड केले पाहिजेत किंवा कुठला विषय घेतला पाहिजे हे पण तुम्ही मला नक्की सांगू शकता. थँक यू सो मच अँड बाय. सी इन द नेक्स्ट सेशन.